लेकुराची ओढ. खंबाळेकर हे अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. माझे 200 कीर्तन आहेत. डायरीमध्ये माझ्या जागा नाही. 25 मे पर्यंतचे सगळे कीर्तन बुक आहेत माझे. हे 6 महिन्यापूर्वी आमच्या सुभाषरावांनी कीर्तन घेतलं म्हणून मी तुम्हाला दिलंय. हो, माझं कीर्तन घरी घेऊन जा. प्रत्येक मुलीनं, प्रत्येक आईनं, प्रत्येक बापानं, प्रत्येकानं ऐका. प्रत्येक तरुणाने ऐका. बाप करी जोडी लेकुराची ओढ, आपुली कुरवंडी वाळवणी, एकाएकी केला मिरासीचा घर. बाप आपल्याला मालक बनवतो. घरामध्ये तुम्हाला लोक नोकर बनवतील, समाजामध्ये लोक तुमचा वापर करून घेतील, तुम्हाला हाताखालचं बनवतील व तुम्हाला सगळं देणार नाहीत. घरामध्ये फक्त बाप आहे. तो तुमचा बंगला तुम्हाला देतो, त्यानं कमवलेली शेती तुम्हाला देतो, त्यानं कमवलेलं सगळं सगळं तुम्हाला देऊन टाकतो. व्यवहारामध्ये जेवढी आई महत्वाची आहे तेवढाच एक बाप महत्वाचा आहे. एका कुटुंबाचा हा बाप गेला, त्या मुलांना विचारा, तुमची फार आठवण येते बाबा. मला बाप नाही. 2 कीर्तन असतील ना तुकारामांना, 2 निर्विस्तर करायचा बाप माझा. पेटाची घडी घालायचा, माझं पोरग काय कीर्तन करायचं म्हणायचं, काय आवाज म्हणायचं माझ्या पोराचा, शब्बासकीची थाप द्यायचा बाप. आता मला घरी बाप नाही. मला विचारा, पाठीचा कणा खराब झाला ना, शरीर खराब होतं, तसं घरातला कणारूपी बाप निघून गेला की घर अंधारामध्ये जातं. त्याच्या फाटक्या सदऱ्याला, हे माझ्या पोरींनो, माझ्या दादांनो, घरी घेऊन जा. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणता, वरी हुंद का दाखवतोया गोष्ट बापाची सांगता. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, वरी हुंद का दाखवतोया गोष्ट बापाची सांगता. अरे खूप कष्ट करतो रे बाप, खूप कष्ट करतो. 15 दिवस घरी येत नाही रे. तुमच्या माझ्यासाठी कधी तो दाढी करत नाही, कपडे घालत नाही. मुलीचं लग्न थाटात झालं पाहिजे, माझी पोरगी चांगल्या घरी गेली पाहिजे, माझ्या बाळाचं जीवन चांगलं असलं पाहिजे म्हणणारा बाप विसरू नका. ऐका रे माझ्या बहिणींनो, माझ्या दादांनो, 2 हात, हे जे 2 हात आहेत ते तुमच्या आई वडिलांना द्या. मायबाप निघून गेल्यावर 10 लाख खर्च करू नका. मायबाप निघून गेल्यावर 4-5 लाख खर्च करू नका. तुमचा बाप जिवंत आहे, तुमची आई जिवंत आहे. हे अक्रूर महाराज साखरेचं वाक्य घरी घेऊन जा. 1 वर्षभर कीर्तन ध्यानात ठेवा. तुमची आई जिवंत आहे, ते 2 हात तिला द्या. जेवता येत नसेल तर काला करून जीव घाला. चालता येत नसेल तर तुमच्या बापाला चालवा. ऐका रे, हे 2 हात तुमच्या जिवंत मायबापाची सेवा करत असतील ना, ते एका कीर्तनकाराचं वाक्य नारदाच्या गादीवरून, या 2 हाताला या जगाच्या बाजारात तुम्हाला कुणाच पुढे पसरण्याची गरज नाही. एवढे श्रीमंत व्हाल, एवढं धन मिळेल. फक्त जिवंतपणे सांभाळा. मायबाप निघून गेल्यावर नाही. फाटलेल्या लुगड्यावर आई राहिली, फाटलेल्या धोत्रावर बाप राहिला. आज तुमचं चांगलं झालंय, तुमच्या जमिनीला भाव आलाय, हायवे गेलेत, समृद्धी गेलेत, बायपास गेलेत, म्हणून काय आपण मायबापाला फेकून द्यायचं? अशी किती मुलं पाहिलेत मी. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. जर माय बाप सांगायला लागलो तर तुम्ही सगळे रडाल, मी सुद्धा रडेल. अक्रूर महाराज नाव युट्यूबला टाका, शिवानावी ऐका, भगवान बाबा ऐका, सगळे कथा आहेत, रामायण ऐका, खूप कथा आहेत. आपली वेळ संपून गेली. एवढा चांगला कार्यक्रम या खंबाळे गावानं